सकाळच्या घाईगडबडीत आणि रोजच्या जगण्यात अत्यंत महत्त्वाचा भाग असलेला आवडता नाश्ता म्हणजेच इडली आणि वडा. मात्र आता याच खाद्यपदार्थांवर अन्न व औषध प्रशासनाची करडी नजर असणार आहे. एफडीएचे नवनवीन आणि कडक निर्णय घेण्यासाठी प्रसिद्ध असलेले अधिकारी तुकाराम मुंढे यांनी मुंबईत एक नवी आणि विशेष मोहीम हाती घेतली आहे. मुंबईकरांच्या आरोग्याशी होणारी तडजोड रोखण्यासाठी ही धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली एफडीएने मुंबईतील सर्व लहान मोठी हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि उपाहारगृहे यांच्यावर कडक पाळत ठेवण्यास सुरुवात केली आहे. अन्न सुरक्षेच्या नियमांची योग्य अंमलबजावणी होते की नाही याचा प्रत्यक्ष तपास आता अधिकाऱ्यांमार्फत केला जात आहे. मुंबईच्या रस्त्यांवर, गाड्यांवर आणि ठिकठिकाणी विकले जाणारे बहुतांश इडली वडे हे धारावी सारख्या दाटीवाटीच्या भागात मोठ्या प्रमाणावर तयार केले जातात. धक्कादायक बाब म्हणजे हे पदार्थ कोणत्याही अधिकृत कारखान्यात न बनवता घराघरांमध्ये, झोपडपट्ट्यांमध्ये अस्वच्छ जागेत तयार केले जातात. घरात अन्न शिजवताना आणि पीठ आंबवताना स्वच्छतेच्या नियमांचं पालन होते का? इडली वडा बनवण्यासाठी वापरलं जाणारं पाणी शुद्ध आहे का? या घरगुती व्यावसायिकांकडे एफडीएचा परवाना किंवा नोंदणी आहे का? या सर्व बाबींची तपासणी आता एफडीए करणार आहे. दोषींवर कडक कारवाई होणार आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या किंवा अस्वच्छ वातावरणात अन्नपदार्थ तयार करणाऱ्या केंद्रचालकांवर दंडात्मक कारवाई केली जाईल. तसेच गरजेनुसार ती केंद्र सीलही केली जाऊ शकतात. अनधिकृतपणे चालणाऱ्या अशा होम किचनना एफडीएकडे नोंदणी करणं बंधनकारक केलं जाईल. मुंबईकरांना स्वस्त आणि मस्त वाटणारा हा नाश्ता त्यांच्या आरोग्यासाठी घातक ठरू नये हाच या मोहिमेमागचा मुख्य उद्देश आहे. तुकाराम मुंढे यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे आता मुंबईतील खाद्यपदार्थ विक्रेत्यांचे धाबे दणाणले असून मुंबईकरांना मात्र स्वच्छ आणि दर्जेदार नाश्ता मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी नियुक्ती झाल्यापासून IAS अधिकारी तुकाराम मुंढे हे सध्या त्यांच्या धडाकेबाज कारवाईमुळे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. तुकाराम मुंढे यांच्या कारवाईमुळे राज्यातील भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत.